इकडून तिकडे पळ, तिकडून इकडे पळत आलेले. पण शेवटी विकासावर कोणी बोलत नाही. आता इथे काय झालेलं, आत्तापासूनच जातीवादाचं राजकारण चालू झालेलं आहे. आपल्याला कोणतंच जातीवाद करून राजकारण करायचं नाही आहे. कारण की इलेक्शनपुरती लोक जातीवाद करतात. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे 5 वर्ष सगळ्यांना एकमेकांची कामंही पडतात आणि सगळे संबंधही जपावं लागतात. स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे माझे आजोबा, त्यांनी त्या काळात खूप संघर्ष करून इथे ज्या गोष्टी उभारल्या होत्या, त्या कारखाना म्हणा, बँक म्हणा, त्याच्यानंतर सूतगिरणी म्हणा, साहेबांकडनं पण थोडा काळ ते सांभाळलं गेलं, इतर नेत्यांकडनंही सांभाळलं गेलं, पण नंतर त्या सगळ्या गोष्टी आता बंद पडलेल्या आहेत. आणि बंद पडल्यामुळे सगळ्यात जास्त जो रोजगार आपल्या इथे होता तो सगळं वाया गेला. माझा एकच उद्देश घेऊन आम्ही पुढे जातो की जो आजोबांनी इथे त्या काळात ज्या ज्या गोष्टी उभारल्या होत्या, आपल्याला नवीन त्याच्याने परत ते सुरू करायचे. कारण की त्याच्याने काय होईल, सगळ्यांना रोजगार पण भेटणार आहे. आणि रोजगार आपल्या इथे आपल्या मतदारसंघात रोजगार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, शेतीला भाव नाही, काही नाही. सोयाबीनला भाव नव्हता, आता कापूस काढायचा सीझन चालू झाला, कापसाला सुद्धा भाव नाही आहेत. आता काय, पहिले तर मला तर आता हे कॉन्सेप्ट यांचा कळलं नाही. पहिले महायुतीने 3000 का 1500 जे काढलं होतं महिलांसाठी, 1500 दर महिन्याला का याला, आणि महाविकास आघाडीने त्याच्यावर हे टाकलं होतं की बाबा या सगळ्या गोष्टी बंद करा. याच्याने काय होतं आहे, भरपूर काय काय ज्या गोष्टी त्यांच्या घडामोडी झाल्या होत्या, त्याच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही आहे. आता कालपासून महाविकास आघाडीकडनं असे स्टेटमेंट येतात की 3000चे आम्ही 5000 करू, 4000 करू. आता पहिले आपण त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं, नंतर आपणच त्यांच्या साईडने अजून त्याच्यावर वाढ करून या गोष्टी करतो, तर हे कितपत चांगलं आहे. बरोबर. आता या शिंदखेडा तालुक्याची एक राज्यामध्ये ओळख अशी आहे, म्हणजे तुम्ही चाकणच्या MIDCमध्ये जा किंवा औरंगाबादच्या संभाजीनगरच्या शेंद्रा MIDCमध्ये किंवा नागपूरच्या बुट्टीपुरच्या MIDCमध्ये गेलं तर हा शिंदखेडा या तालुका म्हणजे बेरोजगारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. मागच्या 25 वर्षात हा तालुका पुढच्या 50 वर्ष मागे गेलेला आहे. म्हणजे विकास नावाचा विषय नाही, बेरोजगार तरुणांची फौज तयार होते. बेरोजगार तरुणांसाठी तुमचं काही व्हिजन आहे का पुढचं, म्हणजे उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून? आज बरेच नेते मंडळी आपल्या मतदारसंघात येऊन गेले, वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी वेगवेगळे भाषणं केले. आज जयंत पाटील साहेब पण इथे आले होते. ज्या पक्षासाठी मी काम करत होते, ज्या पक्षाने टायमावर मला नाकारलं, त्यांचं पहिल्यापासून जे नारे लावलेले होते 1 वर्षापासून 1.5 वर्षापासून की गेलेल्यांना परत घेणार नाही, याला गद्दार म्हण, त्याला गद्दार म्हण. आज शेवटी तुमच्यावर पाळी अशी आली की जे सोडून गेले त्यांना तुम्ही घेऊन परत पक्षात घेऊन संधी देत आहेत. त्याच्यानंतर आता भरपूर गोष्टी आहेत येऊन, आणि इलेक्शन आले की साहेब पण म्हणतात मी ह्या गोष्टी चालू करणार, मी त्या गोष्टी चालू करणार. 5 वर्ष 2.5 वर्ष तुम्ही स्वतःही मंत्री होते आणि त्याच्यातले 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत होते. आणि मला नाही वाटत की आता साखर कारखाना म्हणा का सूतगिरणीसारखे छोटे व्यवसाय सुरू करायला काही जास्त मेहनत लागत नाही, कारण की तेवढा फंड उपलब्ध होतो. MIDC प्रकल्प आणायला पण सुरुवात जर केली तर सगळ्या गोष्टी शक्य होतात, पण आपण जर सुरुवात करणारच नाही त्या गोष्टी होणार कशा. याला लागूनच तुम्हाला दुसरा प्रश्न असा माझा आहे की तुमचे वडील मुन्नाभाऊ शिंगणे असतील, त्यांच्या पात्रता असताना सुद्धा मागच्या काळात त्यांना कुठेतरी पुढे जाऊ दिलं नाही. तो एक तुमच्यावर अन्याय झालेला आहे. या इलेक्शनच्या वेळेस शरदचंद्र पवार साहेबांकडून तुम्हाला उमेदवारी मिळेल हे जिल्ह्यात एक काळ्या दगडावरची पांढरी रेघ म्हणून असा मॅसेज गेला होता, पण वेळेवर विरोधकांनी त्यांची चाल चालली आणि तुम्हाला त्या ठिकाणी थांबण्याचं षडयंत्र रचलं. या सगळ्या भावनिक याच्यामध्ये तुमच्याबद्दल या तालुक्यामध्ये अतिशय भावनिक वातावरण निर्माण झालेलं की बाबा एक तरुण मुलगी या प्रस्थापितांच्या विरोधात झुंज देते, याचं सर्व तालुक्याला कौतुक आहे. पण या तालुक्यातील जनतेला, विरोधकांना तुम्ही यातून काही मॅसेज देणार का की बाबा मुलगी म्हणून, बाई म्हणून तुम्हाला हलक्यात घेऊ नका, असं या तालुक्याला एक मॅसेज गेलेला आहे तुमच्याबद्दल? त्याच्याबद्दल तुम्ही काय एकच म्हणणं आहे की महिला आणि पुरुषमध्ये काहीच अंतर नसतं, फरक आणि भेदभाव केल्या नाही पाहिजे. काही गोष्टी जे पुरुष करू शकत नाही ना त्या महिला करतात. आणि माझं जर बघायला गेलं तर मी माझ्या निर्णयावर ठाम राहिली. बऱ्याचदा चला आता प्रेशराईज केलं, सगळ्या गोष्टी केल्या, तरी मी माझ्या निर्णयावर ठाम होती. आणि मी पहिलेच म्हटलं होतं की आपला निर्णय कोणत्याच परिस्थितीत बदलणार नाही. पहिले पक्षासाठी प्रयत्न केले, पक्षासाठी एकजुटीने काम केलं, सगळं केलं, पण पक्षाकडनं तिकीट नाही भेटलं, अपक्ष उभी राहिली. आणि महिलांना तुम्ही कमी नेमलंच नाही पाहिजे ना. कशासाठी? घर चालवते महिला, संसार करते महिला, सगळ्या गोष्टींमध्ये महिला आज आघाडीवर आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला नेतृत्व पाहिजेच आणि केलंच पाहिजे, तेव्हा आपलं महाराष्ट्र आज वेगळ्या लेवलवर पण जाऊन पोहोचेल. आणि सिंदखेडराजा मतदारसंघाची गोष्ट झाली तर आपल्या इथलं कमीत कमी 20 ते 25पेक्षा जास्त टक्के लोक बाहेर शिकायला आहेत, जॉबला आहेत सगळ्या, कारण की या गोष्टी इथे उपलब्धच नाही आहेत ना. आणि जेव्हा आपल्या 25 वर्षात इथे मोठे मोठे खाते येऊन गेलेले आहेत, त्या खात्यांचा काय उपयोग आपल्या इथे झाला हे तर पूर्ण यालाच माहिती आहे, मतदारसंघाला काय पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.
आणि मला तरी असं वाटतं की एवढे मोठे खाते असताना जर आपण त्या काळात जर काही करू शकलं नाही तर आता येणाऱ्या 5 वर्षात काय तुम्ही नवीन बदल करणार आहे. हां. आणि दुसऱ्या नेत्यांचे पण जेवढेही उमेदवार आहेत आज सगळ्यांनी इकडून त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारलेल्या आहेत. मी स्वतःचं असं म्हणत नाही आहे मी अजितदादांकडे स्वतः भेटायला गेली होती, पण मी दादांकडनं कमिटमेंट घेतलं पण नाही आणि माझं स्वतःचंही कमिटमेंट दादाला दिलं नव्हतं. आमचं एक फक्त पर्सनल भेट होती. काही गोष्टी मला त्यांना बोलायच्या होत्या, काही ऐकून पण घ्यायच्या होत्या. पण असं तर नाही ना की पवारसाहेबांनी शब्द दिला होता आणि टायमावर ज्या गोष्टी झाल्या. आणि मला तर असं वाटतं की पवारसाहेबांना वाटलं असेल कुठं की बाबा माझ्याकडनं होऊ नाही शकत, तर मी आता करून दाखवते. बरोबर. या प्रचाराच्या रणधुमाळीत तुम्ही आता या मुलाखतीच्या आपण शेवटच्या टप्प्यात येऊ, तर मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना मला एकच सांगायचं आहे की यावेळेस तुम्ही मतं देताना हा विचार नका करू की बाबा पुढचे 5 वर्ष का पुढचे येणारा जो पिरियड राहील त्याच्याने तुम्ही मतदान करा. कारण की आता तुम्ही 5 वर्ष एकाला मतदान करणार, मग तुम्ही 5 वर्ष लोक काय म्हणतात यांनी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही. कारण की आता मी कमीत कमी वर्षभरापासून फिरते. मी कालसारख्या लोकांसारखं कालपासून फिरायला लागलेली नाही आहे. जेही करतील विचार करून करा, कारण की आपल्याला 5 वर्ष आणि येणारा काळ खूप महत्त्वाचा आहे. आता तुम्ही भावनिक होऊन त्याच्यानंतर जातीवाद करून राजकारण करणार, बरोबर आहे. कारण की जातीवाद ह्याच लोकांनी चालू केलेले. जेवढेही नेते झाले त्यांनी जातीवाद चालू केला आणि जातीवादाने काही होणार नाही. शेवटी आज नाही तर उद्या मांडीला मांडी लावून आपण सगळेच बसणार. त्यापेक्षा आपल्या मतदारसंघ आपण कसा सुधरू शकतो अशा व्यक्तीच्या हातात तुम्ही यावेळेस मतदारसंघ द्या. चेहऱ्यावर जाऊ नका, भावनिक होऊ नका, कारण की इथे भावनिक होऊनच राजकारण होतं. बरोबर. आणि 25 वर्षापासून आमच्या घरातल्या व्यक्तीने 30 भावनिक नाव न घेता मी डायरेक्टली सांगते, लोक पण एवढे हुशार झालेले भावनिक